तर काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मजबूत स्तंभ या निमित्ताने ढासळलेला आहे, त्याच्यामुळे भाजप यात यशस्वी झाले। धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्याचं राज्यस्तरीय नेत्यांपुढे आता आव्हान राहणार आहे, कारण कुणाल पाटील यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। विशाल खानदेशचे नेते अशी ओळख निर्माण केलेले माजी मंत्री रोहिदास पाटील हे काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचे वडील आहेत। तर पाटील घराणे हे खरं तर कायमच काँग्रेसचे एकनिष्ठ राहिलं होतं, मात्र आता कुणाल पाटील यांचा भाजपात पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे। कुणाल यांचे आजोबा देखील स्वातंत्र्य सैनिक माजी खासदार जुदा पाटील यांचाही राजकारणात दबदबा होता। कुणाल पाटील यांचा भाजपात पक्षप्रवेश संपन्न झाला। ज्यांचं नाव घेतो त्यांनीच कृपया स्टेजवर यायचं आहे। यशवंत दामू खैरनारजी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे, गणेश मधुकरजी गर्दे, अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस, भरत राजपूत उभाटा गटाचे नेते, लहू काशीनाथ पाटील चेअरमन धुळे तालुका खरेदी विक्री संघ, विशाल दिलीप खैरनार, ज्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपया पक्षप्रवेशासाठी पुढे यायचे। आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 लोकांचा आज प्रवेश करतोय, बाकी सर्वांचा प्रवेश धुळे जिल्ह्यामध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये केला जाईल। यशवंत दामोजी खैरनार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश मधुकर गर्दे, भरत राजपूत, लहू काशीनाथजी पाटील, विशालजी दिलीप सौंदाने, बाजीराव हिरामनजी पाटील, योगेशजी विनायकजी पाटील, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ त्र्यंबक गर्देजी, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ पाटीलजी, कैलास अबा पाटील, वसंत चौधरी, हरीश ललित माळी, भरत राजपूत या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। आदरणीय रवी भाऊ आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। खरं तर धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे, परंतु आता कुणाल बाबांच्या प्रवेशानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।